कॅप्टन 26 अतुल भालेकर, प्रवीण दादा नॉन स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर दाखल झालं. अर्थातच ओव्हर क्रमांक 1 मध्ये शतायू. अंपायरचा ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू बॅटची होती लीडिंग एज. अगदी विकेट कीपर स्लिपच्या बाजूने चेंडू निघून जातोय. मॅन ऑफ द मॅच सध्या दिली जाते गणेश सुरेश शिंदे. मॅन ऑफ द मॅच प्लेयर. पहिल्या मॅच मध्ये अप्रतिम खेळ राहिला. अप्रतिम खेळ राहिला. तदनंतर अजित दादा आत्ताच्या मॅच मध्ये 6 चेंडू 18 धावा त्यांनी ठोकल्या. गणेश शिंदे आउट झाल्यानंतर त्यांनी गणेश शिंदेची भूमिका पार पाडली आणि टीमला चांगला खेळ करून दिला. या दोघांना मॅन ऑफ द मॅच म्हणून सन्मानित केलं जात आहे. वॉट अ बॉल. अप्रतिम चेंडू. शतायू. या पाटण तालुका टेनिस क्रिकेटला आयकॉनच्या स्वरूपामध्ये भेटणारा एक युवा आयकॉन येणाऱ्या दिवसांमध्ये तो शतायू आहे, जो ॲज अ आयकॉनच्या लिस्टमध्ये तुम्हाला दिसेल. एक गाव अकरासाठी खेळणारे खेळाडू ॲज अ आयकॉन बनण्याचा प्रवास अतुल भालेकरच्या समोर गोलंदाजी चांगली राहिली आहे. गती परिवर्तन. टॉपची एज. कॅच नक्की पकडणार कोण हेच ठरलं नाहीये. कॅच साठी कोणी जात नाहीये. डेडिकेशन देणं गरजेचं आहे. टीम साठी डेडिकेशन देणं गरजेचं आहे. अतुल भालेकर. आणि ही कॅच कितपत महाग ठरू शकते भाई. कॅचेस अवघड कॅचेस पकडल्या जातात त्याला क्रिकेट बोलतात. सोप्या कॅचेस तुम्ही पकडता, पण काही कॅचेस बनवाव्या लागतात, काही कॅचेस बनवून घ्याव्या लागतात. आणि 3 खेळाडूंच्या मध्ये व्हॉट अ मॅच. यावेळी देखील शतायूनं अतुल भालेकरला आतापर्यंत शांत ठेवलंय. 4 चेंडू मध्ये धावा त्यानं पाटण तालुका टेनिस क्रिकेटच्या येणाऱ्या भविष्यामध्ये आयकॉनच्या लिस्ट मध्ये कराटे गावाचं नाव घेऊन जाणारा हा खेळाडू गोलंदाजी करतोय. अप्रतिम चेंडू हाता आलाय. आता कॅचचा कॉल दिलाय. ही कॅच दिसटली आहे. आज कराटे टीम को अतुल बख्शेगा? अतुल नहीं बख्शेगा. जर अतुलनं या मॅच मध्ये बॅटिंग परफॉर्मन्स दाखवायला सुरुवात केली तर ही कॅच नाही परवडणार. 2 कॅच. जिंदगी हर किसी को एक मौका देती है. कराटे टीम ने 2 मौके दिए गुरु. 5 चेंडूचा खेळ संपला. पहिली ओव्हर संपली. 5 धावा पहिल्या ओव्हर मध्ये. प्रवीण आरुगडे आणि अतुल दोघेही मैदानामध्ये अप्रतिम गोलंदाजी. शतायू. अनिल दाखल झालेत गोलंदाजीसाठी. VSS सनबू टीम देखील दाखल झाली आहे. जिंती टीम देखील दाखल झाली आहे. जुळेवाडी टीम देखील, पानेरी टीम देखील, सगळ्या टीम आता मैदानाकडे दाखल होत आहेत. चांगली गोलंदाजी पहिल्या क्रमांकामध्ये शतायूची उर्फ लाल्याची. हाफ ट्रॅक टॅप फटका. खेळाडू आहे. चेंडू स्टॉप केलाय. बॅटवरती सरळ बसला नाहीये. थोडासा विचार करतोय अतुल भालेकर. सातत्याने त्या खेळपट्टीवरती चालतोय. शांततेत विचार करतोय बराचसा. आधी तो बॅटकडे निरखून बघत होता की काय फॉल्ट आहे का. बॅट थांबवलंय थोडंसं. बिगिट करण्याचा प्रयत्न सर बॅटवरती आला नाहीये. डीप स्क्वेअरला खेळाडू आहे. चेंडू स्टॉप करेल. एक सिंगल धाव. अतुल भालेकर दुसऱ्या धावेसाठी पळतोय. कदाचित फसला गेलाय का. अतुल भालेकर फसलाय. नाराज आहे. नाराज आहे. थोडा नाराज आहे. इट्स अ बिग विकेट. इज अ बिग फिश इन द बास्केट. मोठी विकेट बास्केट मध्ये पकडली आहे कराटे टीमनं. वॉट अ थ्रो. चांगली फेकी केली डीप स्क्वेअर मधून.
ना जास्त नुकसान झालं नाहीये हिमांशू दादा, कारण की ज्या 2 कॅचेस ड्रॉप झाले असं वाटलं त्यानंतर अतुल भालेकर नाही बक्षेगा. एक अतुल माघारी गेला. अतुलची छबी घेऊन दुसरा खेळाडू विवेक वरपे मैदानामध्ये दाखल होतोय. नाराज असेल आज, थोडासा शांत असेल आज अतुल भालेकर, कॅप्टन 26. चांगली जी सुरुवात करून दिली, मी म्हणेल की शतायूनं तो जो कॉन्फिडन्स कराटे टीमला दिला. पण तुम्ही मैदानामध्ये जाता दडपण असतं, भैया समोर अतुल भालेकर आहे, पण त्याच्या विरोधामध्ये पहिले 2 चेंडू जर चांगले पडले ना, मग तुम्ही बोलता आहा आपण करून दाखवू. आणि हा जो कॉन्फिडन्स असतो तो तुम्हाला शोधायचा असतो, तो मिळवायचा असतो. शतायू उर्फ लाल्या या नावानं जरूर नावं इथून बनतात, इथून नावं आम्ही चालू करतो. टीमची टोटल 6 आकड्यावरती. मॅचच्या दिशेने जाऊयात. चांगला चेंडू हाताला लाईक वरती, पूर्ण पायावरती. एक सिंगल धाव. अंपायर थोडीशी शहानिशा करून लाईक बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर अगदी 2 मध्ये आपण आहोत. 3 चेंडूचा खेळ झाला. धावा फक्त 7 आहेत. या 7 नाही आहेत, फक्त 7 धावा आहेत. लॉफ केला मिड विकेटला, डीप मधून कॅच ड्रॉप. कराटे टीम कॅचही सोडते, कराटे टीम विकेटही घेते, कराटे टीम धावाही देत नाहीये. कॅच ड्रॉप मिड विकेट मधून. मनीष उर्फ मन्या होता. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी डॉट येईल. ओव्हर क्रमांक 2चाही खेळ संपला. 8 धाव संख्या. आता सोनवणे टीमला मोठा प्रवास करायचा आहे, खूप लांबून येते. ओव्हर क्रमांक 3. साई दाखल झालाय ओव्हर क्रमांक 3 मध्ये. प्रवीण आरोगडे सध्या स्ट्राईक वरती असतील. जबाबदारी खांद्यावरती जरूर आहे, टीमची आहे. लॉफ केला जातोय मिड मध्ये, डीप मध्ये निघून जाईल. पॅव्हलिनच्या दिशेने येतील 6 धावा. हाफ ट्रॅकरला प्रवीण हारुगडे सारखे अनुभवी खेळाडू सहजासहजी सोडणार नाहीयेत. वन साइड जिव्हाळा टीमला जरी धक्का भेटलाय अतुलच्या माध्यमातून, तरी विवेक वरपे, प्रवीण हारुगडे हेही मोठ्या फटक्यांसाठी, मोठ्या धावांसाठी, मॅरेथॉन इनिंगसाठी ओळखले जातात. धावा करण्यासाठी ओळखले जाणारे हे दोन्ही फलंदाज आहेत. पहिली दुसरी ओव्हर जरी राहिली कराटेच्या नावावरती, मात्र येणाऱ्या 10 चेंडूचा खेळ हा जिव्हाळा टीमसाठी, वन साइड जिव्हाळा टीमसाठी महत्वाचा राहील. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. स्क्वॅट किक करण्याचा प्रयत्न, अपील उचलले, प्रवीण हारुगडे निघालेत. पंचांच्या डिसिजनची वाट नाही पाहिले त्यांनी, त्यांना माहिती आहे लीडिंग एज आहे. कॉट लागले पूर्णपणे, विकेट पकडली आहे विकेट किपरनं, कॅच पकडले तसेच खाली मान घालून ते निघाले. प्रवीण हारुगडे आउट. बरेचसे खेळाडू हे पंचांच्या डिसिजनची वाट नाही बघत, त्यांना माहिती आपण आउट आहोत तर ते निघतात. क्रिकेटचा पंचांचा मान ठेवून ते निघतात. आणि प्रवीण हारुगडेही तसेच लगेच पॅव्हलियनकडे निघालेत आणि पार्थ दाखल झालाय. न्यू बॅट्समन पार्थेश पार्थ मैदानामध्ये. डावखुऱ्या हाताचा एक युवा खेळाडू, एक यंग खेळाडू.
जो अतुल भालेकर यांच्या तालमीमध्ये खऱ्या अर्थानं क्रिकेट शिकलाय, त्याच्याकडून धडे गिरवले, तो पार्थेश दाखल झाला. लॉफ केला पहिला चेंडू पार्थेश साठी, अगदी डिक्लेअर पटेल एक धाव. 15 धाव संख्या, 15 ऑन अ स्कोर कार्ड. यानंतर टॉस साठी तयार राहा पानेरी टीम आणि जुळेवाडी संघ. दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस साठी तयार राहायचा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस का बॉस व्यासपीठावरती तुमचा टॉस केला जाईल. 3 चेंडू झालेले आहेत, 2 बाकी आहेत. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. गोलंदाजी साईची सध्या चालू आहे. चांगला कमबॅक केलाय साईनं. वाईडी शॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव इथे भेटते. पहिला जो षटकार आला त्यानंतर साईनं विकेट घेतली, त्यानंतर वाईडी शॉर्कर टाकलेत आणि विवेकला थोडंसं थांबवलंय त्यानं. पहिले दोन्ही चेंडूवरती धावा करून दिल्या नाहीयेत विवेकला त्यानं. शेवटचा चेंडू असेल या ओव्हरचा. लॉफ केला आहे, स्लिप थोडा आतमध्ये होता. पहिलं खातं खोललंय विवेकनं. 1 धाव त्याच्या खात्यामध्ये. संघाची धाव संख्या 17 वरती गेली आहे. खूप सारा धावा थांबवलेत कराटे टीमनं गोलंदाजी करत असताना. षटकार चौकारांची भाषा नाही बोलल्या जिवाळा वन साइड टीम. एकच षटकार आलाय आतापर्यंत 15 चेंडू मध्ये. अतुल भालेकर, प्रवीण हारुगडे, मोठी नावं पॅव्हेलियन मध्ये पाठवलेत गोलंदाजांनी. हिमांशूनं गोलंदाजीची सुरुवात करून कराटे टीमला दिलेला आत्मविश्वास शेवटच्या ओव्हरपर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत टिकतोय का? शतायूनं दिलेला आत्मविश्वास हा शेवटच्या चेंडूपर्यंत टिकतोय का हेही बघायचं आहे. कारण की पार्थेश मोठ्या फटक्यांसाठी डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला आरएसए मैदान गोठवलीचं आशीर्वाद पहिल्यापासून आहे. आणि अशा डावखुऱ्या फलंदाजांची चर्चा खेळपट्टीवरती खूप असते. अगदी राजेश कुराडेची चर्चा या मैदानामध्ये सातत्याने होते. त्याचा आज वाढदिवस, त्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तमाम पश्चिम महाराष्ट्र खेळाडूंच्या वतीनं येतोय, पाटण तालुक्याच्या खेळाडूंच्या वतीनं येते. पंढरीनाथ गोलंदाजीसाठी पहिला चेंडू चांगला हाताळला, लेग पाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव आली. यॉर्कर खोदून काढला, 1 बाउंस चेंडू डोक्याच्या वरून निघून जातोय. एक गोल्डन चौकार येतोय. 4 धावा गोल्डन, महत्वाच्या या 4 धावा. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 22 ऑन अ स्कोर कार्ड. बावीस धावसंख्या, एक समाधानकारक धावसंख्या आतापर्यंत उभी केली आहे. शॉर्ट आर्म पूल, डीप स्क्वेअर लेगला एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? मिस फिल्डिंग होतीये. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवला. विवेक वरपेला स्ट्राईक भेटली नाही आज जास्त, लगभग 3च चेंडू तो खेळलाय. दोन्ही टीम कॅप्टन, पानेरी टीम आणि जुळेवाडी टीम कॅप्टन आपण या. इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला यावंच लागेल, लक्षात घ्या कॅप्टन. शॉर्ट आर्म पूल प्रयत्न राहिलाय मोठ्या फटक्यासाठी, इथेही टायमिंग नाही जुळलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पार्थेश आता पोहोचलाय आणि अखेरीस या 2 धावा त्यानं प्राप्त केलेत. 26 धावसंख्या. वन टू गो. यावेळी देखील थोडंसं गती परिवर्तन. डिक्लेअर मध्ये बॅटच्या साह्यानं जाईल 1 धाव. इनिंगचा होतोय ब्रेक. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. टीमची टोटल आपण पाहिली तर 27 आणि 28 धावेचं आहे आव्हान. तोपर्यंत करूया टॉस. हा हँडसम दिसतो, मध्ये बसलाय तो. हा बघ गॉगल घालून बसलाय, हँडसम. त्याला पाठव ना कॅप्टन.
चला दोन्ही टीम या टॉससाठी. पाणेरी विपक्ष टीम जुळेवाडी. श्री वागजाई देवी चषक 2025 आपण थरार पाहतोय. मिस्टर PTPL कुमार राजेश कुराडे टॉसचा बॉसमध्ये कटआउट. सुशांत दादा पालंडे यांचे शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस घेणार आहोत. कॅप्टन एका बाजूला टीम पाणेरी आणि दुसऱ्या बाजूला मराठा वॉरियर्स जुळेवाडी. नवीन कॅप्टन आहेत, वेलकम. येल्लो कलर त्यांचा नेहमी लकी राहिला. एव्हरी रोहित इयर काटकर. येल्लो कलर जर्सी त्यांची. टॉसकडे जाऊया. थँक्यू. थँक्यू सो मच किरण सर. एका बाजूला रोहित काटकर, एका बाजूला अक्षय, एका बाजूला पाणेरी, एका बाजूला मराठा वॉरियर्स जुळेवाडी. छापा कॉल केला आहे विठ्ठलाई 11 पाणेरी आणि छापाच. थँक्यू सो मच मान्यवरांचं मनपूर्वक आभार. अभिनंदन. टॉस जिंकलाय आई विठ्ठलाई 11 पाणेरी. 20 चेंडूंचा सामना आहे आणि महत्त्वाचा निर्णय काय? बॉलिंग. आजचा रविवारचा दिवस. स्क्वॉड आहे संपूर्ण? सगळा स्क्वॉड आहे. नवीन वर्ष आहे, नवीन हंगाम टेनिस बॉल क्रिकेटचा. नवीन जर्सी, नवीन किट्स. कशी राहिली संघाची तयारी आणि संघामध्ये काही नवीन चेहरे पाहायला मिळतील? हो, नक्कीच नवीन चेहरे पाहायला भेटतील. श्री वागजाई देवी चषक घोषडवाडी गावचं आयोजन मिस्टर PTPL राजेश कुराडे यांच्यामुळे या गावाचं नाव संपूर्ण पाटण तालुका नाही तर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमध्ये पोहोचलं आहे. कसं वाटलं गावचं आयोजन आणि काय सांगाल स्पर्धेविषयी? खूप छान वाटलं नियोजन आणि खूप सुंदररित्या आयोजन पूर्ण होत आहे. बॅटिंग करायची आहे. मराठावारी जुळेवाडी नवीन कॅप्टन आहात आणि टीमने टॉससाठी पाठवल्यानंतर किती आनंद होतो आणि कसं वाटतंय? भारी वाटते. लय भारी मॅच पाहायला मिळेल. हो, संपूर्ण मराठा वॉरियर्स जुळेवाडी संघ आहे आज तयार. हा अर्धे येतो. आणि कसं वाटलं आयुष्य? काय सांगाल संपूर्ण स्पर्धेविषयी? खूपच छान वाटते. अगदी 2 शब्दामध्ये उत्तरं देतात. थँक्यू सो मच. टॉस जिंकला टीम आई विठ्ठलाई 11 पाणेरी. त्यांनी घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि 28चा करायचा पाठलाग, परंतु ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. मॅच अगदी रंगतदार होईल हीच अपेक्षा असेल. प्रेक्षकांना पाहत राहा, ऐकत राहा. श्री वागजाई देवी चषक 2025. धन्यवाद. कॅप्टन हल्ली कॅप्टन खूप नाजूक बोलतात असं वाटलं. म्हणजे एवढा नाजूक कॅप्टनने का बोलावं? कॅप्टन आला, टॉस जिंकला की कॅप्टनने डायरेक्ट असं बोलावं, आम्ही बॅटिंग घेणार, आम्ही तोडफोड करणार, आम्ही हाणणार ह्यांना, आम्ही 100 करणार, आम्ही काही यांना सोडणार नाही. असा कॅप्टन पाहिजे. म्हणजे समोरचा आधीच घाबरवायचा. बरेचसे कॅप्टन नाजूक बोलतात पण खेळतात छान. टेन्शन येतं की काय प्रश्न विचारेल. आणि तेच एखादी छान सुंदर अँकरिंग करणारी मुलगी जर असेल तिथे टॉस करण्यासाठी तर किती छान बोलतील कॅप्टन. म्हणजे यांना आमच्याशी नाही बोलायचं आहे. टॉससाठी जाऊयात. टॉस झाल्यानंतर जिंकला तो आपण पाहिलं तर पानेरी टीमनं सांगितलं गोलंदाजी करतो आम्ही. अतुल भालेक मलिंगा पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा. टार्गेट या मॅचमध्ये आहे 28. 28 धावा करायच्या आहेत. येस अंपायरचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले द क्रिकेट. लेट्स प्ले द सेकंड इनिंग. शतायूसाठी पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे, आउटफील्ड थोडीशी शांत आहे. जिथे आपण पाहिलं तर एक सिंगल धाव मात्र कंप्लीट केली आहे. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न राहिला होता. फुल टॉस गेला. प्रदीप एका बाजूला शतायू, दुसऱ्या बाजूला प्रदीप. स्क्वेअर कट. अगदी आउटफील्ड स्लो आहे. आपण चर्चा करतोय पण ती डीप पॉइंटला फास्ट आहे. स्क्वेअर कट. इट्स अ 4. येथील 4 धाबा. येईल चौकार.
ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, गुडलाईन स्पॉटवरून थोडासा राईज झालाय. चांगली लाईन वरती अतुलनं गोलंदाजी यावी, मात्र चेंडू हाताळला. अतुल भालेकर जो मलिंगा ॲक्शनसाठी ओळखला जातो, वेगवान गोलंदाजीसाठी, हाफ ट्रॅकर, डोळ्याच्या समोरून जाणारे, नाकाच्या जवळून जाणारे चेंडू, तुझ्या हेल्मेटवरती आढळणारे चेंडू अतुल भालेकरचे आत्तापर्यंत या तालुक्यानं पाहिलेत आणि तीच गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याच्यासमोर बॅटिंग करतोय शतायोनी प्रदीप. 3 चेंडूमध्ये 5 धावा दिलेत. क्षेत्ररक्षणमध्ये थोडंसं अतुलनं लॉंग ऑनला सरकवलं. आता यासाठी डीप स्क्वेअर लागला. फटका खेळत असताना थोडस प्रयत्न. वॉट अ कॅच, वॉट अ कॅच. अगदी विवेक वरपे होता, त्यानं कॅचही पकडली, त्या खेळाडूला मिठी मारली. या विजयला मारली मिठी या विवेक वरपेनं. त्या विजयला काय धक्का बसला असेल, जाके दीवार पे पूर्णपणे धडकल्यासारखं वाटलं असेल. वा, व्हॉट अ कॅच यार. धक्का कॅच होती, धप्पा कॅच होती. विजय बरा आहेस ना? पहिली विकेट मिळवली. व्हॉट अ कॅच. अतुल भालेकरनं ब्रेक थ्रू दिला. शेवटचा चेंडू तो घेऊन येईल. बॅटिंगसाठी अनिल दाखल झाला. वॉट अ बॉल, वॉट अ बॉल. आरामामध्ये खेळला आहे खेळाडू विजय. आज वन साइड जीवाय टीमकडे खेळाडू कमी आहेत. 3 खेळाडू या संघाकडे आज कमी आहेत. संडेच्या दिवसामध्ये तरी संघ मैदानामध्ये खेळण्यासाठी दाखल झालाय. शॉट खेळाडू घेऊन खेळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची टोटल आहे 5. चांगली गोलंदाजी राहिली अतुल भालेकरची आणि इथून पुढे गोलंदाजीसाठी कोणाला केलं जाईल सज्ज. वन साइड या टीमकडे बॉलिंग अटॅक अनुभवी खेळाडूंचा आहे. प्रवीण दादा त्याच्यामध्ये एक नाव येतं. नितीन दादा 40+. अप्रतिम गोलंदाजी. PTPL मध्ये या गोलंदाजांनी खऱ्या अर्थानं स्वतःला प्रूफ केलं की 40+ काय असतं आणि हा 40+चा अनुभव दाखल झालेत. नितीन भालेकर ओव्हर क्रमांक 2 साठी दाखल झालेत. शतायू स्ट्रायकिंगला. 23 धावा अजूनही विजयासाठी हव्यात. आणि तब्बल 15 चेंडू बाकी असतील. येस, 15 चेंडू 23. गती परिवर्तन, फ्लायस्टेड होता. या गोलंदाजीसाठी ओळखले जातात आणि आता प्रवीण हारुगडेचं काम आता चालू झालं. प्रवीण हारुगडे आता स्टंपच्या मागून संपूर्ण मॅच होल्ड करणार आहेत. क्षेत्ररक्षण त्यांनी लगेच बदललंय सगळं. वॉट बॉल, वॉट बॉल. गती परिवर्तन पडल्यानंतर थोडासा स्लो, अगदी हळूवार आला हा चेंडू. सहा धावा या स्कोर कार्डवरती सजलेत. यावेळी देखील लॉफ करण्याचा प्रयत्न. कॅचचा कॉल दिलाय. कॅच पकडली आहे. विकेटचं पतन. अजयनं पकडले ही कॅच. अप्रतिम कॅच अजय. वन साइड जिवाळ्यानं मॅच सोडली नाहीये. वो अब भी मैच में. असे दीपक दत्ता दाखल झालेत आणि त्यांचे दोघी चिरंजीव थोड्या दिवसानंतर ते इन ॲक्शन मैदानामध्ये टीममध्ये दाखल होतील. बॅटिंगसाठी दाखल झालेत नवीन बॅटर शैलेश. नितीन भालेकर यांच्या खात्यामध्ये एक महत्वाची विकेट आणि ते चेंडू पूर्ण झोल चेंडू आपण बोलतो. झोल टाकला पूर्णपणे आणि ते झोल चेंडू टाकले जात आहेत.
लॉफ केलाय, पुढे आलाय, मिड मध्ये कॅच पकडली आहे. लगातार 2 चेंडू 2 धक्के, 2 चेंडू 2 विकेट, 2 चेंडू मध्ये दोन्ही फलंदाजांना माघारी पाठवलंय. नितीन भालेकर यांनी 40+ चा अनुभव, दांडगा अनुभव, ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं, जुना चावल. व्हॉट अ मॅच. 2 चेंडू अगदी 2 धक्के दिलेत. हॅट्रिक चेंडू, हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यावरती उभे आहेत. बॅटिंगसाठी दाखल झालेत. साई बॅटिंगसाठी दाखल झालाय. वेलकम अधिकदा. संपूर्ण टीम दाखल झाली आहे. हॅट्रिक चेंडू, हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यावरती उभा आहेत. पा खेळ बदलतो, वेळ बदलते. नजर बदलो नजारा बदल जाएगा, कष्टी बदलने की जरूरत नहीं है, किनारा बदलो समुंदर बदल जाएगा, मैच बदलने की जरूरत नहीं है, बॉलर बदलो खेळ बदल जाएगा. त्या पद्धतीने राहिलंय. पूर्ण थांबवलंय. मी म्हणेल की शतायूला देखील थांबवलंय. हॅट्रिक विकेटचा चेंडू, तोही आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने हाताला धाव घेतली जात नाहीये. बॉल डॉट येईल. ओव्हरची यावेळी मात्र आपण पाहिली तर समाप्ती होते आणि नितीन भालेकर यांची गोलंदाजी लाजवाब राहिली. 1 साइड जिव्हाळा या टीमसाठी. आता येणारे तब्बल 10 चेंडू आहेत आणि 22 धावा विजयासाठी हव्यात 10 चेंडू मध्ये. 10 चेंडू 22 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आहे. फक्त 1 धाव दिली, 2 विकेट घेतलेत. पा किती किती खेळ बदलला या ओव्हरनं. एखाद्या मॅच मध्ये एखाद्या गोलंदाजाची इकॉनॉमिकल गोलंदाजीमुळे त्या मॅचचं पूर्ण समीकरण विस्कटतं, समीकरण बदलतं. आणि आता प्रवीण हारुगडे, एक अनुभव गेला, दुसरा अनुभवी बाहेर आला. मेंटॉर ऑफ दी 1 साइड जिव्हाळा टीम. मॅच डिसाइडेड ओव्हर आहे. या मॅचचं समीकरण पुढे ठेवणारी, मॅच डिसाइड करणारी ओव्हर. शतायू, या आधीच्या चेंडूवरती शतायूनं धाव घेतली नाही कारण की स्ट्राईक त्याला हवी होती. आता स्ट्रायकिंग वरती तो. यावेळी देखील गती परिवर्तन खेळून काढला, मात्र धाव घेतली नाहीये. शतायूनं या मॅचची जबाबदारी घेतली आहे खांद्यावरती. त्यानं धाव घेतली नाहीये. त्यानं थांबवले नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाला साईला. पहिला चेंडू डॉट. प्रवीण हारुगडे यांचा यॉर्कर. आता त्याने धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी जाईल जरूर. तोपर्यंत चेंडू पकडला, फेकी चांगली झाली तर शतायू अडखेल आणि या मॅच मध्ये शतायू अडकलाय. शतायू भरपूर लांब होता. वॉड थ्रो, काय फेकी केली आहे. पारतेश होता. डावखुऱ्या हातानं, लेफ्ट हँडेड हातानं केलेला थ्रो हा नेहमी जबरदस्त. सर रवींद्र जडेजांचा थ्रो असेल, रैनाचा थ्रो असेल किंवा दुसऱ्या बाजूनं हा पारतेश देखील डावखुऱ्या हातानंच थ्रो केला. एक मोठी विकेट पडली शतायूच्या माध्यमातून. काय जबरदस्त थ्रो राहिला, बुलेट थ्रो. न्यू बॅट्समन दाखल झालेत मैदानामध्ये. अक्षय. समीकरण अगदी बदलत चाललंय. 21 धावा हवेत अजूनही विजयासाठी. 8 चेंडूमध्ये 21 धावा. 28 धावांचं आव्हान होतं या मॅच मध्ये. अक्षयसाठी यॉर्कर, लॉंगॉनला खेळाडू आहेत. आरामामध्ये जातोय तो. चेंडू थोडीशी मिसफिल्डिंग झाली आहे. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 1 साइड जिव्हाळाकडे पहिल्यांदा वेगवान गोलंदाज येतो अतुल भालेकर. त्यानंतर दोघेही अनुभवी फिरकी गोलंदाज येतात. व्हॉट अ बॉल. दांडी गोल. विकेटचं पतन. यॉर्कर, बॅटर आउट. हाच तो उल्लेख केला. पहिल्यांदा पहिली ओव्हर फास्टरची येते, त्यानंतर झोल चेंडू येतो,
त्यानंतर फिरकी गोलंदाज येतो. प्रत्येक ओव्हरमध्ये एक वेगळी सिच्युएशन तुमच्या समोर येते, वेगळ्या गतीनं गोलंदाजी करणारा गोलंदाज तुमच्या समोर येतो आणि या सगळ्यांच्या समोर टीम थोडीशी अडकली आहे. पंढरीनाथ दाखल झालेत मैदानामध्ये. आज दोन्हीकडे लक्ष, आज या स्पर्धेवरती आणि महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या बैलगाडा शर्यतीवरती म्हणजे फॉर्च्युनरवरती लक्ष आज प्रत्येकाचं. पण एवढी मोठी बैलगाडा शर्यत आणि लाईव्ह तिथे जराही चांगली नसल्यामुळे बऱ्याचशा महाराष्ट्रातून नाराजगी स्पष्ट केली आहे. कुंडलिन स्पॉटचा चेंडू यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी डॉट बॉल येईल, ओव्हरची होईल समाप्ती आणि त्यानंतर आपण पाहिलं तर टीमची टोटल आपण पाहिलं जाऊन पोचते 9. येणारे 5 चेंडू 19 धावेची गरज. 5 चेंडू 19. संस्कार दाखल होतोय. युवा गोलंदाज, यंग गोलंदाज या वन साइड जिव्हाळ्यानं तयार केलं या संस्कारला आपल्या टीममधून गोलंदाजी देऊन. आणि संस्कार गोलंदाजीला येत असताना पहिला अतुल भालेकरकडे बघतो. तो काय डिसिजन देतो. अतुल भालेकर सांगत असतो स्लो वन, फास्ट, स्टेबल माइंडने खेळ, डोकं शांत ठेवून गोलंदाजी. हे असं तुम्ही कोणाच्या अंडर क्रिकेट खेळण्यासाठी ओळखले जाता. वन साइड जिव्हाळ्यामधले जे यंग खेळाडू आहेत ते अतुल भालेकरच्या अंडर क्रिकेट खेळत आलेत. संस्कार दाखल झाला. हाही वेगवान गोलंदाज ओळखला जातो. यंग खेळाडू विपक्ष यंग बॅट्समन. साई विपक्ष संस्कार यंग आहे. बोथ आर दी यंग. दोघे यंग खेळाडू आहेत. लॉफ केला पहिला चेंडू अतुल भालेकरच्या हातामध्ये. विकेट संस्कारच्या खात्यामध्ये. फलंदाज आउट. यंग खेळाडू. तू शिवा बॉसला यंग खेळाडू बोलणार का अनुभवी का लेजंड खेळाडू बोलणार. यंग खेळाडू मोठा प्रश्न आहे हा. तो लांबून यंग दिसतो, आगे जाएगा वाइट वाइट छोटा छोटा बाल देखेगा बोलेगा ये एक्सपीरियंस खिलाड़ू है. त्याची खासियत काय माहिती यंग राहायची. भेटानंतर टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 9. आज राजेश कुराडेचा बर्थडे आहे. आज चगदे पण आला तर मजा येईल. मॅचची सिच्युएशन पूर्ण जिव्हाळ्यात टीमनं पकडली आहे. गती परिवर्तन बॅटीच्या टॉप पेजला. विकेटचं पतन. कराटे टीमनं वन साइड जिव्हाळ्यात टीमला थोडं हलक्यात घेतलं की अतुल भालेकरला आपण पाठवलं, प्रवीण हारुगडेला पाठवलं. 28च आहेत. जाएंगे, ठोकेंगे, जीतेंगे. क्रिकेट हा असा खेळ आहे जहाँ पे तेल निकलता है अच्छो अच्छो का, इसीलिए क्रिकेट खेल नहीं है बच्चों का असं म्हटलं जातं. मॅचच्या दिशेनं नॉन स्ट्राईकला अगदी न्यू बॅटर, स्ट्रायकिंगला न्यू बॅटर दाखल झालेत. बॅटीच्या टॉप एजला विवेक आहे आणि अखेरीस मला वाटतं 2 चेंडू 2 विकेट नंतर तिसऱ्या चेंडूवरती देखील विकेट आली आहे. हॅट्रिक विकेट आपल्या नावावरती संस्कारनं करून घेतले. अप्रतिम गोलंदाजी संस्कार. आणि हॅट्रिक विकेटसाठी सुनील विष्णू कुराडे यांच्या माध्यमातून 2001 रुपये आहेत आजही. 2001 संस्कारच्या नावावरती हॅट्रिक विकेट. वेल बॉलिंग संस्कार. हॅट्रिक विकेट मिळवली. सुनील विष्णू कुराडे यांच्या माध्यमातून देखील हॅट्रिक विकेटला 2001 कालही आजही.
अप्रतिम चेंडू आणि अखेरीस आपण पाहिलं तर तब्बल चेंडू बाकी आता एक. या मॅचची इनिंगची होते समाप्ती. या मॅच मध्ये विजेता राहिला संघ वन साइड जिवाळा टीम. आणि संस्कारची गोलंदाजी मॅडन ओव्हर प्लस हॅट्रिक त्यानं घेतली आहे. आणि या मॅच मध्ये देऊयात मॅन ऑफ द मॅच ज्या गोलंदाजानं मॅडन ओव्हर टाकून हॅट्रिक विकेट घेतली तो संस्कार या मॅचचा